साधुबोध झाला नुरनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजडली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, हरिदिशे जनी वनी आत्मतत्वी. श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात, साधुबोध झाला नुरनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. विवेक वैराग्यादी संपन्न अधिकाऱ्यास, ज्ञानींना, तत्वदर्शींना अशा श्रीगुरूकडून तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाने प्रथम अहम ब्रह्मास्मी असा बोध प्राप्त होतो व नंतर तो बोधसुद्धा देहांकारादी अज्ञानाचा नाश करून ठाईच म्हणजेच अधिष्ठान ब्रह्मामध्ये मुरतो, लीन होतो, म्हणजेच बाधित होतो. अर्थात या बोध संपन्न पुरुषास देहेंद्रियादी विकाररहित अशी शुद्ध ब्रह्मावस्था प्राप्त होते. श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून कापुराच्या वातीचं उदाहरण देऊन सांगतात, कापुराची वाती उजडली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. ज्याप्रमाणे जडत्या वातीबरोबर अग्नीबरोबर कापुराचा संबंध आला असता ज्योत प्रकाशमान होते व नंतर थोड्या वेळाने ती ज्योती आपल्या अधिष्ठानामध्ये म्हणजेच तेज तत्वामध्ये लय पावते, त्याप्रमाणे साधुबोधानंतर अज्ञान व ज्ञान या दोन्हीचाही नाश होऊन केवळ शुद्ध ब्रह्मावस्था अवेष्टित राहते. श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या तिसऱ्या चरणातून सांगतात की या ब्रह्मावस्थेमुळे त्याला विशेष भाग्य प्राप्त होते. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त. मोक्षाच्या कठीण अशा साधन मार्गाने आलेला व साधूकडून अनुग्रहित झालेला हा हरिभक्त आता अशा अवस्थेमध्ये पोहोचला आहे की ज्या लाभाच्या पलीकडे दुसरा लाभच नाही. ही त्याची लोकातीत अवस्था म्हणजेच त्याच्या भाग्याने प्राप्त झालेला विशेष थाट शोभाच आहे. आणि विशेष भाग्य त्याला प्राप्त झाल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात, ज्ञानदेव गोडी संगती सजनी, हरिदिशे जनी वनी आत्मतत्वी. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संतांच्या संगतीची आवड असल्यामुळे त्यांच्या संगतीमध्ये जनामध्ये वनामध्ये व मनामध्ये एकच एक हरी आत्मतत्वाने भरलेला आहे असे दिसते, जसे मला दिसते. रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.